उद्धराया आले दीनजना, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, पोका दुराचारी विषयी आसक्त, नाही का संत कृपे त्वरित उद्धरती, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, अखंडित नामा त्यांची वास पाहे, निशिदिनी ध्याये संत संग, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम, पूर्ण ब्रह्म परानंदमीशमालंदी वल्लभम. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री सद्गुरूचे, ते नमस्कारोनी आता शिवेला घेतलेला अभंग भक्त श्रोमणी नामदेव महाराजांचा असून भूतलावर संत अवताराला येतात, तर त्या अवताराचं नेमकं प्रयोजन काय हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. संत किती अधिकारी आहेत हे दुसऱ्या चरणात सांगतात. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, मग एवढे अधिकारी आहेत, मग जनसामान्यांना त्यांचा काय फायदा? अहो, त्यांचं नामस्मरण जर केलं तर सर्व पाप काय होतात? जळून जातात. हे तर सोडाच, पण होका दुराचारी विषयी आसक्त, संतांनी जर कृपा केली तर ते तात्काळ अशा प्रकारे काय होतात? उद्धरून जातात. सर्वांगानं जगाच्या कल्याणाचं सर्वात महत्त्वाचं साधन जर काय असेल तर संतांची संगती. म्हणून नामदेवराय म्हणतात की मी अखंडित त्यांच्या संगतीची काय करतो? अपेक्षा करतो. या अभंगावर आपल्याला काहीसं चिंतन करण्यापूर्वी प्रस्तावनेमध्ये 2 शब्द सांगणं गरजेचं आहे. महंत भगवान बाबाची काय आहे? पुण्यस्मरण आहे. बरं का? याला नैमित्तिक कर्म म्हणतात. साधकाचं हे कोणतं कर्म म्हणायचं? नैमित्तिक कर्म. नित्यकर्म कशाला म्हणायचं? नैमित्तिक कर्म म्हणजे काय? काम्य कर्म कशाला म्हणायचं? निषिद्ध कर्म कशाला म्हणायचं? बरं का? जसं गाडी जर ड्रायव्हिंग करायची असेल तर ड्रायव्हरला त्या गाडीचं सर्वांगानं काय पाहिजे? थोडं त्याला इंधनाचलं तरी नसलं पण चलविण्याचं मात्र, आपल्याला वळायचं असेल तर कोणतं इंडिकेटर लावावा? ओव्हरटेक होईल का? आणखीन एक, ड्रायव्हरला पूर्ण झोप झालेली का? ह्या सगळ्या गोष्टीची जर तारतम्य ठेवून जर ड्रायव्हिंग करायला बसलं तर हे निर्विघ्न पार पडणार. तसं मनुष्य जन्म जर मिळाला तर त्याला मुक्त जर व्हायचं असेल तर त्यानं कर्म केलं पाहिजे. कोणतं कर्म केलं पाहिजे? व्यावहारिक कर्म केलं पाहिजे? नाही. व्यावहारिक कर्म तर करावंच लागतं, पण सर्वात महत्त्वाचं कर्म जर काय असेल तर विहित कर्म. कोणतं म्हणतात त्याला? विहित कर्म. विहित कर्मामध्ये नित्यकर्म आपण केलं पाहिजे.
ज्याला देवाचं दर्शन व्हावं असं वाटतं त्यानं काही का होईना नित्यकर्म केलं पाहिजे. बरं. आणि जो करत नाही, महाराज त्याला कुत्र्याची उपमा देतात. काही नित्य नेमावीन अन्न खाय पुरुषवान. बरं का? काही का होईना पण केलं. काय काय केलं पाहिजे नित्यकर्मामध्ये? 24 तासातली सर्वात महत्वाची वेळ 4 ते 6 ही अमृत वेळ आहे. म्हणून या वेळेला आपण उठलंच पाहिजे बस. बाकी तडजोड करायची. उठून या पहाटे. विठ्ठल पहाव भाविते. नाथ महाराज भागवतात वर्णन करतात. ब्राह्ममुहूर्त तत्वता पवित्र जाण वस्तुता जो साधकाच्या निजस्वार्थान होय वाढविता. आरोग्य, एखादी कला अवगत करायची असेल, पाठपाठांतर करायचं असेल, पहाटे ज्याला उठणं होत नाही त्यानं तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. का? तर पहाटची वेळ अतिशय महत्वाची. डोंगरे महाराज म्हणतात, कुणाला द्वारकेला जायचं जाऊ द्या, कुणाला हरिद्वारला जायचं तर जाऊ द्या, पण हे सगळ्याला शक्य नाही. पण एक मात्र करायचं, 24 तासातील 4 ते 6 वेळ दौडायची. आणि मग या वेळेला कुणाला बोलायचं नाही, कुणाला पाहायचं नाही, कुणाला कुणाचं ऐकायचं नाही. ही वेळ देवासाठी द्यायची. बरं. ही वेळ जर दिली तर हे नित्यकर्म आहे. नित्यकर्म आजही मोठ्या मोठ्या ठिकाणी चालतात. जर गडावर गेलो तर गडावर ज्याला राहायचंय त्यानं 300 ओव्या रोज काय केल्या पाहिजे? पारायण केल्या पाहिजे. आणि 5 ओव्या पाठ केल्या पाहिजे. त्यानं गडावर राहायचं. बाकीच्यानं राहायला तरी त्याचा काही फायदा नाही. चला, गडावर राहणारे 300 ओव्या पाठ म्हणजे पारायण करते. आपलं वय 50 वर्षाच्या पुढे जर गेलेलं असलं तर आपल्याला 100 ओव्या पारायण न करायला काय झालं? बाथरूमला जायला वेळ, आंघोळीला वेळ, गप्पा मारायला वेळ. तसं पारायण करायला सुद्धा काही ना काही आपण काय काढले पाहिजे? वेळ काढलीच पाहिजे. का तर महाराष्ट्रामध्ये किंवा या जगामध्ये सर्वात महत्वाची अमृत संजीवनी काय जर असेल तर ज्ञानेश्वरी. हो. चला, सगळ्यालाच काही गाता येत नसतं, सगळ्यालाच काही वाजविता येत नसतं, बरं का? पण एक मात्र महत्वाचं आहे की लिहिणं वाचणं जर असेल तर आपल्या वाचण्याचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर या ग्रंथाची सेवा झाली. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी फलश्रुती सांगितली, ज्ञान होया ज्ञानाशी ऐसा वर्त्या. हो. अहो, गरिबीच राहत नाही हो. काय सांगायचं तुम्हाला? काय राहत नाही? गरिबीच राहत नाही. तुम्ही म्हणताल कोण्या आधारानं बोलता? पसायदानामध्ये ज्ञानोबा वर्णन करतात. आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्ट आणि अदृष्ट विजय व्हावे. ऐहिक आणि पारलौकिक जीवन समृद्ध होतं. म्हणून ज्ञानेश्वरीची सेवा झाली पाहिजे. या महाराष्ट्रात आजही अशी काही माणसं आहेत, विद्यार्थी दशेमध्ये रोज 125 ओव्या पाठ करायच्या. किती? 125. आपल्या वर्षात 125 व्हायला काय हरकत आहे? काही माणसांनी 10-10 वर्ष ग्रंथ आणून ठेवलाय. पण चला, नको, काय आपल्याला बोलणं नको जास्त. नित्यकर्म काही वेळेला वाढीला लागतं, त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. आता नैमित्तिक कर्म रोज नसतं, पण तिथीमितीला आल्याशिवाय राहत. आणि मग ते साजरे करावे लागतात. त्या साजरे करण्यामध्ये काय आलं? देवाची जयंती केलंच पाहिजे. देवाची जयंती का बरं? देव अवताराला येतात, काय कारण आहे? प्रसंगी देवाला अवताराला यावा लागतं. त्यातलं मुख्य प्रयोजन काय? धर्माला ग्लानी आली ना अधर्म जर वाढला तर देवाला अवताराला यावा लागतं. बरं का? हे भूतकाळ असू द्या, भविष्यकाळ असू द्या किंवा वर्तमान काळ असू द्या, जगाचं सुख धनावर अवलंबून नसून धर्मावर अवलंबून आहे. अगा स्वधर्म आपला कठीण जरी झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखी. अगा स्वधर्म जरी बुडाला तरी सर्व सुखाचा थारा मुडला. दीपासवे मालवला प्रकाश जाय. हो, धर्म महत्वाचा आहे, धर्म महत्वाचा आहे. उत्तर भारतामध्ये
पराशर शास्त्री नावाचे एक साधू पुरुष आहे. भागवताचार्य, देशाप्रदेशात त्यांच्या कथा होतात. त्यांनी धर्माच्या संबंधानं थोडी चर्चा केली. कोणी माना न माना, ज्याला आपल्याला सुख मिळावं असं वाटतं त्यानं धर्म सोडू नाही. काही नाही म्हणले. गंगेमध्ये आईलं तीरावून पहिलं तीराला जायचं होतं म्हणून नावेमध्ये माणसं बसली. आणि नावेमध्ये माणसं बसल्यानंतर पाऊस वारा सुटला आणि नाव काय व्हायला लागली, डळमळायला लागली. नावाड्याला वाटलं आता नाव काही पहिलं तीराला जायचा अंदाजा नाही, चला आपला तर जीव वाचवावा. ते माणसं तशी ठुलीन नावेतून काय केली, उडी टाकली ना त्यानं. हो, आपला जीव वाचवासाठी. आता नावाड्यानं नावेचं नेतृत्व जर सोडलं तर मग वाचल का ती? बुडाली महाराजांनी त्या सगळीचे सगळी माणसं काय झाली, त्या गंगेमध्ये बुडाले. आता ह्यानं बी धडपड केली होती पण हे बी गाळात फसलं आणि हे सुद्धा मेला. सगळे यमाकडे गेले आणि यमानं जेवढे गंगेत बुडाले होते त्यांना सगळ्यांना सांगितलं ह्यांना स्वर्गाला पाठवा. हो, पण नावाड्याला नरकात घाला म्हणले. नावाडी उठून उभा राहायला, हात जोडले. यमराज, हे बी गंगात बुडाले तर त्यांना स्वर्गाला, आणि मला का म्हणू असं? ते म्हणले तुला याचं एकच कारण आहे, तू आता तुझा धर्म सोडला. हो, काय तुझा धर्म होता? प्राणाची बाजी लावून नावेला सांभाळणं हे तुझं काय होतं, काम होतं. पण ते तू न करता काय केलं, तो त्यांच्या अगोदर उडी टाकलीस. म्हणजे तू काय केलास, तुझा धर्म आचरण करताना तो सोडलास. म्हणून आता किती माझ्या पायावर लोळलास तर तुला नरकात, म्हणजे नरकातच जावं लागेल, ह्याच्यावर दुसरा काय पर्याय नाही. हो, म्हणून दुरिताचे तिमिर जाओ आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो. धर्म जर याच्या बुडाला तर मग मात्र कड. काही जरी असलं ना, आपलं घर किती जरी मोठं असलं, आणि खासदार आमदाराची जरी मुलगी एखाद्या घरी जर सून म्हणून गेली तर सासूच्या अगोदर तिनं उठलंच पाहिजे. हा तिचा काय झाला, धर्म झाला. मंत्र्याची जरी एखादी मुलगी असली म्हणून सासूला गुरगुर करते का, सुख नाही मिळायचं. भाग नान्न होईल पण सुख मिळायचं नाही. आणि आपल्याला कशाची गरज आहे, सुखाची गरज आहे. आजही परिणाम भोगायचा असलं तर किती मोठा मंडप असू द्या, रोज तुम्ही देवपाच्या पाया पडता, पण लग्नाच्या टायमाला 1.5 तासानं उशिरा आले, तुम्ही पाया पडणार का डोळे वटारणार? डोळे वटारणार का? तुम्हाला वेळ कळाली. वेळेला महत्व आहे, बाकीच्या गोष्टीला महत्व नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपली जर सुखाची जर अपेक्षा असेल तर ज्यानं त्यानं आपापला धर्म सांभाळलाच पाहिजे. पण धर्म सांभाळायला कोणी तयार नाही. आणि मुळापासून सुरू झालं महाराज. मतदान, मत असा शब्द आहे का? पण दान म्हणून देणारे त्याच्यापैकी 40% बेईमानी करतात. दान देतात का? दान देणं झाले बरं का. आणि मग इथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात होती. काय होती? म्हणून ज्यानं जया जे विहित तेच ईश्वराचे मनोगत. काही जरी झालं तरी आपण धर्म सोडला. आणि जर धर्म सोडला तर धर्माची घडी बसवण्यासाठी कुणाला अवताराला यावं लागतं, देवाला अवताराला यावं लागतं. म्हणून ज्या दिवशी अवताराला आले तो दिवस आपण जयंती म्हणून साजरी केली पाहिजे. आणखीन एक वर्ग आहे संत. काही स्वतःची अपेक्षा नसते, कसलंही स्वतःची आसक्तीच नसते कोण्या गोष्टीची. फक्त आलेले असतात ते मोठे मन घेऊन आलेले असतात. बुडते हे जन न देखवे डोळा, न देखवे डोळा येतो कळवळा, म्हणून या सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रानभरी. या साऱ्या जगाची तळमळ घेऊन आलेले असतात आणि यांचं भलं व्हावं एवढाच उद्देश असतो. आणि म्हणून ते ज्या दिवशी समाधिस्थ झाले तर आपण त्यांचे काय केले पाहिजे, पुण्यतिथी साजरी केली. आणि तिसरा जो प्रकार आहे
तर वाडवडिलांचं काय केलं पाहिजे? वर्ष श्राद्ध केला पाहिजे. बरं का? नाते अनेक असतात जगामध्ये, पण आई आणि वडिलांचं नातं याला उपमा द्यायला पुन्हा नातं नाही. सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे त्यांची आसेविशी. आणि या नात्यामध्ये प्रथम क्रमांक लावला तो आईचा लावला. हो. बरं. आईचा उगाच नाही लावला. त्या नात्यामध्ये फार मोठं तप असतं, फार मोठं तप असतं. किती तप असतं? एकदा बाळ जन्माला आलं की डोळ्यात प्राण आहे तोपर्यंत त्याच्या हिताची काय करायची? काळजी करायची. एवढंच नाही, पोटी भार वाहे आणि त्याचे सर्वस्व. सर्वस्व शब्द आला की मग सगळंच आलं त्याच्यामध्ये. आणि आणखीन एक आहे, या नात्यामध्ये अपेक्षा नाही. ऐशी कळवळ्याची जाती जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती जाती, ऐशी कळवळ्याची जाती जाती, ऐशी कळवळ्याची जाती जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती जाती, ऐशी कळवळ्याची जाती. गरीला भाविन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. गरीला भाविन प्रीती, गरीला भाविन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. शास्त्र असं सांगतं महाराज, संन्यासी कुणाचा ऋणी नसतो, पण संन्यासी सुद्धा ऋणी असतो. तो कुणाचा असतो? फक्त आईचा. हो. कधी कधी वडिलांना मुलाच्या पाया पडायचं. तुम्ही म्हणताल असं उरपट कसं बोलायला, पण हो शास्त्र सांगतो. काय सांगतो? वडिलांना मुलाच्या पाया पडायचं. पण कोण्या मुलाच्या पाया पडायचं? ज्यानं संन्यास घेतला त्या मुलाच्या पायाकडे पुन्हा पडायचं. पितयाने तैसा वंदावा कुमार, जयाचे अंतरदेव वसे. पण संन्यासाने दुसऱ्याच्या पाया पडायचं नाही. पण संन्यास घेतला तरी माता वंदावी हे साचार. पण संन्यासानं मात्र कुणाचं वंदन करायचं? आईचं. हो. पुंडलिकाला काही आई वडिलांचं महत्व कळत नव्हतं महाराज. बरं का? पूर्वार्धामध्ये, आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये आई वडिलांचं महत्व कळत नव्हतं. पण गंगा नावाच्या तीर्थानं हो स्त्री वेशामध्ये पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका सांगू का तुला, 3 पृथ्वी प्रदक्षिणा करून जे पुण्य मिळतं ते पुण्य मिळवण्यासाठी काशीच्या 1.25 लाख प्रदक्षिणा करावं लागतात. आणि 1.25 लाख प्रदक्षिणा करून जे पुण्य मिळतं, माईच्या पायावर श्रद्धेनं डोकं ठुलं की तेवढं पुण्य मिळतं. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियशी, 1.25 लाख प्रदक्षिणा वाराणसी. 1 नमस्कार करिता मातेशी नितुके पुण्य होय पै. नाही गाथा ज्ञानेश्वरी तरुणांना, नाही जमली तर नाही जमली, पण माय हयात आहे तोपर्यंत माईपेक्षा मोठं व्हायचं नाही. एवढं जरी झालं तरी आपण चांगल्या रस्त्यानं चाललोत असं म्हणायला काय हरकत नाही. पण काय करावा?
आता 4-2 अक्षरं त्यांनी शिकविलेले असते पुन्हा पण माझ्या माईला काय कळतं? अरे तुझं हित कशात आहे ते माईलाच कळतं, तुला नसतंय कळत. पण जे माय म्हणील ते बरं म्हणत जावा, तरच घरात राहावा, नाही तर राहिलं तरी काही समाधान नाही का. आणि म्हणून अशा प्रकारे आई म्हणजे आईच. आईची कधी अवहेलना करायची नाही, आणि अवहेलना केली तर माय माफ करते, पण शास्त्र नाही माफ करत. हो, काही माणसं असे असतात महाराज, काय आमच्यासाठी कमवून ठुलं, असे 2चे 4 हात झाले असे आदवतात बा बोलत. हां, पण अशा बोलणाराला बरं का माय माफ करील, जाऊ दे मग मोहली करू म्हणे, पण शास्त्र नाही माफ करत. म्हणून अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केलिया दोन्ही पतना कारण होती. पतनालाच जावं लागल. हो, म्हणून आपण अशा प्रकारे आई आणि वडिलांची हयातीमध्ये, खरं पाहिलं ना साऱ्या नात्यामध्ये सोपं नातं जर सांभाळायला कोणचं असेल तर आई आणि वडील. काही लागत नाही, फक्त 24 तासातून 5 मिनिटं तुम्ही तिला गोड बोला. माये झाली का आंघोळ, तब्येत बरी का, काय नाही मी धारूरून येतो, जाऊ का, नुसतं म्हणा. तिला 80 वर्षापर्यंत कोणतं टॉनिक लागत नाही. पण या गोष्टीसाठी सुद्धा काय सांगावं, लोक महाग झाले आणि मग सुखाची आशा करू लागले. म्हणून ज्यानं त्यानं आपला धर्म सांभाळला पाहिजे. हयातीमध्ये तर त्यांचा आदर सत्कार केलाच पाहिजे, लावून राहिलं पाहिजे, आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण आपल्या पद्धतीनं केलं पाहिजे. याच्यात काय फायदा आहे? हो, आपलं घर पुनीत होणार आहे. पुरुषाशी पर्वकाळ जन्मा जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, ही धर्माची वेळ अति पवित्र, धर्माची वेळ पवित्र असं नाही सांगितलं, अति पवित्र. हा पर्वकाळ मागुता पुरुषाशी नातोडे सर्वथा, येथे श्रद्धेने धर्म करिता पवित्रता अक्षय. आणि म्हणून या गोष्टी साध्या जरी वाटल्या तरी साध्या नाही तर त्या अति महत्त्वाच्या आहेत. या अनुषंगानं त्यांचं आपण स्मरण केलं पाहिजे. या अनुषंगानं आपला हा परमार्थाची वाटचाल आहे. असा एक काही दशकापूर्वी काळ आला, समाजामध्ये फार मोठं दारिद्र्य होतं. काय दारिद्र्य होतं? वैचारिक दारिद्र्य होतं. शिक्षणाचा अभाव होता. देवदेव कसा करायचा याचं भान नव्हतं. रोगराई झाली तर मग जाणते जुनते बघायचे. म्हणून समाज फार मोठा अशा प्रकारे दारिद्र्यानं, वैचारिक दारिद्र्यानं त्रासलेला होता. देवाला वाटलं एखादी अतिशय अधिकारी शक्ती पाठवावा, आणि या माध्यमातून बाबांचा काय झाला? अवतार झाला. हो, अवतार झाला तर असा अवतार होता की ते ऐश्वर्य संपन्नच होते. ते जिथं जातील तिथं हो वैभव त्यांना प्राप्त होत होतं. अशा प्रकारचे होते. आणि बाबांना महंत अशी संज्ञा होती. काय होती? महंत म्हणतात. हो, बाबांनी अभ्यास केला. समाजाला जर अशा प्रकारे आपल्याला सुखी करायचं असेल तर नुसत्या धनानं नाही चालणार. आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार घराघरात पोहोचल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही. आणि मग अशा प्रकारे या रे लहान थोर, याती वरती नारी नर. अरे तुमचं भलं व्हावं असं वाटतं का तुम्हाला? अरे ज्ञानेश्वरी वाचवा. आपल्या उद्धारासाठी माऊली ज्ञानोबारायांनी अवतार घेतला, गीतेवर भाष्य लिहिलं, आणि फार मोठी सोय झालेली आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचवा, गळ्यात तुळशीची माळ घाला, उत्पन्न पाहून खर्च करा, अशिक्षित कुणी राहू नका, बरं का. हो, विनाकारण अशा प्रकारे फालतू खर्च करू नका. आपल्या ऐपतीप्रमाणे जीवन जगा. आणि काही जरी झालं तरी 12 महिन्यामध्ये काय करायचं ते करा, घरानं करायचंच नाही. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा एक तरी आवर्तन झालंच पाहिजे. घरानं करायचंच नाही. माझ्या पाठीमागं लईच काम आहे, मला जमतच नाही, आम्हाला तर मरायच सवड नाही, असलं बोलून काही जमायचं नाही. आणि त्यातली त्यात जाऊ द्या, 40 वर्षापर्यंत ज्यांना ताण असतो ग्रस्ती जीवनाचा, पण 50 वर्ष झाल्यानंतर मग काय हरकत आहे या गोष्टी करायला? विनाकारण स्टँडवर माणसं कितीतरी काय करते, वाया घालवते, आणि आम्हाला सवड नाही म्हणतात. अशा प्रकारची स्थिती. म्हणून या ग्रंथांचं पारायण करा. यांच्या पुण्यतिथीला अशा प्रकारे पैठणला जा,
समाधी उत्सवाला आळंदीला जा आणि ब्रह्मांडाच्या मालकाकडे एकदा जा. हो, तुमचा उद्धार होणार आहे. याच्यासाठी अगदी तळागाळातल्या माणसापर्यंत कोण गेले. हो, आणि खरीच अशा प्रकारे सात्विक अशा प्रकारची तळमळ होती. आणि म्हणून आजही बाबा जरी गेलेले असले तरी त्यांचं कार्य आज अनेकाला पुनीत केलेलं आहे, अनेकाला पुनीत केलेलं आहे. आणि बाबांना महंत ही पदवी होती, दूरदृष्टी होती. मी आळंदी पंढरीला यांना जा म्हणतो, पण तिथे गेल्यानंतर कुठं राहतील, कशी साधना करतील, म्हणून इतके जागा घेतल्या, इतक्या जागा घेतल्या. आज पंढरीला जर पाहिलं, बाबांनी केव्हा काळी अशा प्रकारे जागा घेतली, आज मोठा अशा प्रकारचा आश्रम झाला. तिथे गेल्यानंतर वर पाहिलं तर ढिली जर टोपी असली तर ती पडल्याशिवाय राहणार नाही, नाही का. गड बांधला, हो, बाहेरच्या शत्रूपेक्षा अंतरातले शत्रू फार त्रास देतात, म्हणून त्यांना मारायचं असेल तर गडच तयार करावं लागेल. आणि म्हणून बाबांनी काय केला, गड निर्माण केला. आणि बाबाला संज्ञा काय होती, महंत. एकनाथी भागवतामध्ये अशा काही व्याख्या आहेत महाराज. महंत कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं, समर्थ कुणाला म्हणायचं, गरीब कुणाला म्हणायचं, श्रीमंत कुणाला म्हणायचं, धन कोणतं धन आहे, या संबंधाने अशा प्रकारच्या अनेक काही व्याख्या येतात. तर समर्थ कुणाला म्हणायचं, समर्थ तो असतो की ज्यानं ठरविलं की हे करायचंय तर त्याला ते अशक्य नसतंच. म्हणून समर्थ जो करी ते न हो नये चराचरी. समर्थानं ठरविलं, हो हो, अहो सहज बसले कुठं गाईची धार काढायला, पण नेमके बसले बैलाखाली, नाही का. पण बैलाखाली जरी बसले तरी धार काढून दाखवलीच का, तर समर्थ जे करी ते न हो नये चराचरी. बरं का. हा, चला, धन कोणतं श्रेष्ठ आहे. धनधान्य पशुरत्न प्राण्याशी नव्हे इष्टधन. मोक्ष मार्गी सबळ दान इष्टधन तो धर्म. मोक्षाला घेऊन जाणारा जर धर्म म्हणजे कोण असेल तर ते सर्वात महत्वाचं धन आहे. बरं का. एवढंच नाही तर गरीब कुणाला म्हणावं, गरीब कुणाला म्हणावं, ज्याच्याकडे काहीच नाही त्याला गरीब नाही म्हणायचं. असून असावाच वाटतं त्याला काय म्हणायचं, बस. असून असावाच वाटतं. पहिली झोपडी नव्हती, आता कारखाना झाला, पण एका कारखान्यावर भागना नाही का. गाठी असता कोटी धन परी संतुष्ट नाही मन, तो परमदरिद्र जान सत्य जान उद्धवा. अशा प्रकारे अनेक व्याख्या आपण नाथ महाराजांच्या भागवतामध्ये बघा. तर बाबांचा अशा प्रकारचा अवतार झाला. लाखो लोकांचे अशा प्रकारे आज जीवन सुखी झालं. त्या निमित्तानं आपण काहीतरी भारतीय संस्कृतीमध्ये जो काही कृतज्ञता नावाचा सद्गुण आहे त्या अनुषंगानं आपण काही का होईना उतराई व्हावं म्हणून त्यांचं आपण पुण्यस्मरण करत आहोत. आणि या अनुषंगानं घेतलेला अभंग जगद्गुरू म्हणण्यापेक्षा भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. आणि नामदेव महाराज संत भूतलावर कशासाठी येतात, त्यांच्या अवताराचं प्रयोजन काय, हे अभंगाच्या पहिल्या चरणात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, 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 उतरावया जना दीन जना, उतरायना दीन जना, ब्रह्मादिक जानते वंदिते पायवती, ब्रह्मादिक जानते वंदिते पायवती, उद्धरया रे दीन
वंदिते पायवनी ब्रह्मदीप जानते वंदिते पायवनी ब्रह्ममुहूर्ते